पुण्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये पार्थ पवारांना अभय देण्यात आलेला आहे का अशा चर्चा सुरू आहेत। कारण व्यवहारावर सही नसल्याने पार्थ यांचा थेट संबंध नाही। खारगे समितीचा अहवाल बावनकुळेंकडे सादर करण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे। 2 अधिकाऱ्यांच्या विरोधात कारवाईची शिफारस करण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे। बावनकुळे लवकरच अहवाल फडणवीसांकडे सादर करणार। यानंतर अहवाल स्वीकारायचा की नाही याचा निर्णय होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। अहवालामध्ये काय? सूत्रांनुसार पार्थ हे कंपनीचे भागीदार असले तरी त्यांचा मुंढवा जमीन खरेदीमध्ये थेट संबंध नाही। मुद्रांक शुल्क नियमानुसार व्यवहार करणारा जबाबदार असतो। अमेडिया कंपनीने हा व्यवहार केला असला तरी पार्थ पवारांची सही नाही। व्यवहारावर सही नसल्याने जमीन खरेदीमध्ये थेट संबंध येत नाही। अमेडियाच्या वतीने व्यवहार करणाऱ्यांच्या विरोधात फौजदारी कारवाईची शिफारस आहे। तहसीलदार सूर्यकांत येवले, दुय्यम निबंधक तारूंच्या विरोधात कठोर कारवाईची शिफारस आहे। समितीने जमीन व्यवहाराशी संबंधित कागदपत्रांची छाननी केली। महसूल विभागामधील नोंदींची तपासणी सुद्धा केली। संबंधित अधिकारी आणि पक्षकारांचे जबाबही नोंदवलेत। जमीन हस्तांतरण प्रक्रिया, झोन बदल, नोंदणीमधील त्रुटीबाबत अहवालामध्ये माहिती आहे। महसूल अधिकाऱ्यांच्या भूमिकेबाबतही अहवालामध्ये सविस्तर माहिती आहे। खारगे समितीचा अहवाल बावनकुळेंकडे सादर करण्यात आलाय। अहवाल लवकरच फडणवीसांकडे सादर होणार आहे आणि त्यानंतरच अहवाल स्वीकारायचा का याचा निर्णय घेतला जाईल। तर हे प्रकरण काय आहे थोडक्यात समजून घेऊयात। पुण्यातील मुंढवामधील जमीन पार्थ पवारांच्या अमेडिया कंपनीने स्वस्तात खरेदी केली होती। 1800 कोटींची जमीन 300 कोटींमध्ये खरेदी केल्याचा आरोप आहे। या व्यवहारात 21 कोटींचं मुद्रांक शुल्कही माफ करण्यात आलं होतं। चौफेर टीकेनंतर पार्थ यांच्या कंपनीचा व्यवहार रद्द करण्यात आला। मुंढवा जमीन प्रकरणामध्ये पार्थ पवारांना क्लीन चिट नाही अशी सूत्रांची माहिती आहे। मुंढवा जमीन प्रकरणामध्ये पार्थ पवारांना क्लीन चिट नाहीये अशी सूत्रांची माहिती आहे। या प्रकरणामध्ये पार्थ पवारांना क्लीन चिट दिल्याची माहिती सुरुवातीला येत होती। अंजली दमानिया यांची देखील याच्यावर प्रतिक्रिया आलेली आहे आणि आता सूत्रांकडून जी माहिती मिळतेय त्यानुसार मुंढवा जमीन प्रकरणामध्ये पार्थ पवारांना क्लीन चिट नाहीयेत। त्याच्यामुळे पार्थ पवार यांच्या अडचणी आता कायम आहेत का अशा चर्चा आता सुरू झालेल्या आहेत। मुंढवा जमीन प्रकरणामध्ये पार्थ पवारांना क्लीन चिट नाही अशी सूत्रांची माहिती आहे। खारगे समितीच्या अहवालामध्ये महत्त्वाची माहिती असल्याची सूत्रांची माहिती आहे। मुंढवा जमीन प्रकरणामध्ये पार्थ पवारांना क्लीन चिट नाही अशी माहिती मिळतेय। महत्त्वाची आणि मोठी बातमी आताच्या घडीची आपण पाहताय। खारगे समितीचा अहवाल जो आहे तो बावनकुळेंकडे आलेला आहे। बावनकुळे हा अहवाल जो आहे तो मुख्यमंत्र्यांकडे सादर करतील आणि त्यानंतर या संदर्भातला पुढचा निर्णय होणार आहे। मात्र पार्थ पवारांच्या अडचणी आता कायम आहेत का अशा चर्चाही सुरू झालेल्या आहेत।